कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका जयसिंगपूर येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सर्वप्रथम सकाळी ध्वजवंदना भिक्खूंच्या आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आली। त्यानंतर बुद्धवंदना, पंचशील त्रिशरण घेण्यात आले। त्यानंतर दिवसभर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी गर्दी केली होती। भिक्खूगणांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केले। मी दयानंद जरगे, लॉर्ड बुद्धा TV चॅनेल कोल्हापूर जिल्हा। आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर विहारामध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होत आहे। माझ्यासमोर येथील विहाराचे यश काश्यप डॉक्टर यश काश्यपन माझ्याजवळ आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। गेली 35 वर्ष या जयसिंगपूर नगरीमध्ये ही धम्म परिषद होते। आपण त्यांना विचारूया ही धम्म परिषद कशा प्रकारे साजरी केली जाते। म्हणजे तुम्ही सांगा किती वर्ष करता? नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तर सन्माननीय अखिल भारतीय बुद्ध धम्म महापरिषद जयसिंगपूरमध्ये ही 35वी बुद्ध धम्म महापरिषद आहे। तर हे महापरिषद 35 वर्षापूर्वी जे सुरू झाली, तर आज जसं लोकांमध्ये त्यावेळेला क्रेज होता आजसुद्धा तसाच आहे। बरेच लोक म्हणतात म्हणजे यावर्षी धम्म परिषदला लोक कमी आले। कमी नाही, त्याचं कारण सांगतो काय झालं। आता झाल्या निवडणुका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्यामुळं बऱ्याच लोकांना काय वाटलं का आचारसंहिता असेल, त्याच्यामुळं लोकांचं कन्फ्युजन झालं म्हणून थोडी। पण तुम्हाला सांगू, हे धम्म परिषद सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव या सर्व जिल्ह्यामध्ये या धम्म परिषदनं या बुद्ध विहारानं इतका चांगला सन्मान प्राप्त केला आहे। हे बुद्ध विहार आज शिक्षणाचं केंद्र आहे। काय आहे? शिक्षणाचं केंद्र होत आहे। मला सांगा, इथं आमचं वसतिगृह आहे पाठीमागं। हे रात्र 24 तास उघडं राहणारं विहार आहे। विद्यार्थी आहे वसतिगृहात, इकडे स्टडी सेंटरला आहे, तिकडे ग्रंथालयात आहे। सर्व विद्यार्थ्यांना भरून जात असते हे विहार। इतकं सुंदर विहार आहे आणि दुकानदारसुद्धा मोठ्या संख्येने येतात, लोकसुद्धा मोठ्या संख्येने येतात। अजून सर्वांना माझा जय भीम। मी शुभम कांबळे, कोटवाड या गावचा रहिवासी आहे। सध्या शिवाजी विद्यापीठ येथे इतिहास विभागात संशोधनाचं काम करतो आहे। मी संशोधक विद्यार्थी आहे। हे या धम्म परिषदेचं 35वं वर्ष आहे आणि मी गेली 23 ते 24 वर्ष या धम्म परिषदेमध्ये येतो आहे। आणि या ठिकाणी धम्मदेशनीचे कार्यक्रम असतात, त्याचबरोबर सर्व धर्मबांधवांना एकत्रित येण्याचा एक चांगला संदेश या माध्यमातून मिळत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं जगात कुठेही गेला तर आपल्या बौद्ध धर्मामध्ये पुस्तकांना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि ते सगळ्यात जास्त खरेदी पुस्तकांची होत असते। आणि त्या पुस्तकांच्या खरेदीसाठी सुद्धा आम्ही नेहमी येत असतो आणि यामध्ये जी पुस्तकं मिळतात त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते। आणि म्हणून या धम्म परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक खरेदी, आणि ते करण्यासाठी सुद्धा आम्ही येत असतो। आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार चांगल्या पद्धतीनं व्हावा यासाठी या धम्म परिषदेचं आयोजन जयसिंगपूर या ठिकाणी करण्यात येतं। धन्यवाद। ह्या धम्म परिषदचं महत्त्व म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी येतो। ज्या वेळेपासून धम्म परिषद चालू झाली त्यावेळेपासून आम्ही धम्म परिषदला येतोय। बदल म्हणजे ह्या जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार असा व्हावा की सगळं जग बौद्ध व्हायला पाहिजे, असा बदल वाटतो। जीवनात काय बदल आम्ही कायम म्हणजे बुद्धावर आणि आंबेडकरावर लहानपणापासूनच आमचे संस्कार आहेत की बौद्ध आणि आंबेडकर या दोन्हीशिवाय आम्ही कुठल्याही देवतेला वगैरे मानत नाही आणि आम्ही बौद्ध धर्माचाच प्रसार करतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सध्याच्या काळामध्ये आता आपण पाहत आहोत की समता सैनिक दल हे वाढत चाललेलं आहे। याचं कारण असं आहे की आपल्या समाजाचं संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। त्याच्याच अनुषंगाने आता द बुद्धिस्ट सोसायटी इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक तालुक्यामध्ये जितके जास्त समता सैनिक तयार होतील याकडं त्यांचं लक्ष आहे। आणि ते समता सैनिक तयार करण्याचं काम आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये अगदी जोमानं चालू आहे। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी श्रामणेर शिबिर
बौद्धाचार्य शिबिर असे चांगल्या प्रकारे लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांच्यामध्ये बौद्ध धम्माचा एक मनामध्ये बौद्ध धम्माचा ठसा उमटवला जातो, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की भारत हा बौद्धमय करेन. आज जयसिंगपूर येथे 35वी महाधम्म परिषद होत आहे. आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं प्रथमतः मी सर्वांना धम्म परिषदेच्या शुभेच्छा देतो. आज ही जी परिषद होते आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली अतिशय मोठी परिषद आहे आणि या परिषदेला फार मोठ्या प्रमाणात लोक जमत असतात आणि 35 वर्षे झालं हे सगळे लोक अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे धम्म परिषदेचं आयोजन करतात. फक्त धम्म परिषदेला येणं म्हणजे धम्म परिषदेला हजेरी लावली म्हणजे झालं नाही. आपण धम्म परिषदेला येतो तर आपण बौद्ध धम्मसुद्धा स्वीकारायला पाहिजे, तरच या गोष्टीला अर्थ राहणार आहे. म्हणून जे लोक धम्म परिषदेला येतात त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे दाखलं काढणं गरजेचं आहे, तरच या धम्म परिषदेचा निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि या धम्म परिषदेच्या निमित्तानं प्रत्येकानं गट तट पक्ष विसरून संघटित होणं गरजेचं आहे. आपल्यावर एवढे अन्याय अत्याचार होत आहेत आणि आपण अजूनही गप्प आहे. घटना फक्त नावाला राहिलेली आहे आणि ही घटना ते मोडू पाहत आहेत. तर आपण ही घटनेचं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. म्हणून मला या निमित्तानं या धम्म परिषदेच्या निमित्तानं एवढंच सांगायचं वाटतं की सर्वांनी संघटित होऊन एकजूट होऊन क्रांती करण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, तरच आपण जगणार आहोत. मी या परिषदेविषयी थोडंसं बोलू इच्छिते. मी या परिषदेला अगदी सुरुवातीपासून म्हणजे 2000 सालापासून या परिषदेला मी उपस्थित असते. या विहाराचे संकल्पक जे आहेत बुवा कांबळे साहेब, त्यांची मी पुतणी आहे आणि अगदी हे माझं माहेर आहे आणि इचलकरंजी माझं सासर आहे आणि दोन्हीकडेही बौद्ध विहाराची जी ठिकाणं आहेत, धम्माची केंद्र, इथं बौद्ध धर्माची शिकवण दिली जाते. बौद्ध धर्म हा आपल्याला जीवन जगायला शिकवतो, जीवन कसं जगावं हा शिकवतो. आणि मला वाटतं ही जी परिषद भरते वर्षातून एकदा, ही या सर्व मला वाटतं 10 ते 12 जिल्ह्यातील लोक इथे येत असतील आणि हे या सगळ्यांना धम्माची उजळणीच एक प्रकारे या परिषदेच्या मार्फत होते. वेगवेगळ्या भंतीजींचे मार्गदर्शन जे या परिषदेला लाभते, त्यामुळं धम्माची उजळणी होते आणि खरोखर जीवन कसं जगायचं हा हे धम्म शिकवतो. त्याचबरोबर इथं जी शिक्षण केंद्र आहेत त्या शिक्षण केंद्रामार्फतसुद्धा करिअर गायडन्स वगैरे आहेत, मार्गदर्शन आहे ते या विहारामध्ये दिलं जातं. आणि या विहाराची स्थापना जी आहे ती मला वाटते 2000 साली म्हणजे इथं ह्या ग्राउंडवरती काहीच नव्हतं, मोकळं मैदान होतं तेव्हा. 35 वर्षापूर्वी काय तर तेव्हा इथं फक्त एकच रूम अशी होती की तिथं आम्ही बौद्ध मूर्तीची स्थापना केली होती. माझे चुलते जे आहेत बुवा कांबळे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी जयसिंगपूर येथे धम्म परिषदेला आलेलो आहो. जवळपास 20 वर्ष होऊन राहिले. माझ्या वडिलांसोबत मी यायचो. मागल्या वर्षी काही कारणास्तव वडिलांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते यावर्षी येऊ शकले नाही. यावर्षी खास नेमका आम्ही एक लॉन्च केलेलं आहे संविधान म्हणून. आणि संविधानाची जी मूळ प्रत आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की संविधानाची 2025ची फेरबदल केल्याप्रमाणेची आवृत्ती आहे आणि हिची जी किंमत आहे या पुस्तकाची आम्ही फक्त 200 रुपये ठेवलेली आहे. ही बुक पब्लिश करण्याच्या मागे आमचा जे मेन उद्देश आहे ते समाजामध्ये जागरूकता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. खूप लांबून आलो असं नाही म्हणता येईल, कारण की बाबासाहेबांनी इतकं काही केलं आहे की मला असं वाटतं की आम्ही किती लांब गेलो ना त्यांच्यासाठी तरी ते खूप कमी आहे. आणि हे संविधानाचे पुस्तक घेऊन मी एक गाणं म्हणू इच्छितो त्यांच्यासाठी. कष्ट केलेत माझ्याभिमानी, कष्ट केलेत माझ्याभिमानी, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला. जय भीम. मी राणी राजेश शिंदे. मी राहणार जयसिंगपूरच येते. माझं लग्नापासूनच म्हणजे लग्न झाल्यानंतरच हे बौद्ध विहाराचं म्हणजे उद्घाटन झालं. ते उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे आमचे मिस्टर दीर वगैरे सगळे म्हणजे ह्या कार्याला म्हणजे होते. खूप भांडण करून सुद्धा हे बौद्ध विहाराची आम्ही जागा आमच्या ताब्यात घेतली.
आणि त्याच्यानंतर 2 खोल्या काढल्या. त्याच्यानंतर मग ही एवढी मोठी प्रगती झाली आणि आता 35 वर्ष झालं खूप त्याची प्रगती झाल्या आणि मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण देतात. लहान मुलांना पण म्हणजे इथं शिक्षण आहे दर रविवारचं. स्कूलमध्ये म्हणजे मुलांना कसं जगायचं किंवा आपली दीक्षाचं परत ह्याचं धम्माबद्दल ज्ञान ते लहान मुलांना आत्तापासूनच त्यांना त्यांच्या मनावर रुजवलं जाते.